तुझं कुठलं कुठली साईड? माझी ही साईड. तुझा आलेच ते ना. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वांना प्रथम नमस्कार. आणि आजचा ब्लॉग या संदर्भात आहे. आज आहे गणेश चतुर्थी. गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी आलेत, आमच्या पण घरी आलेत. आणि तसं पाहायला गेलं तर आम्ही गणपतीची मूर्ती कालच आणली होती. दरवर्षी आम्ही आदल्या दिवशीच आणतो आणि आता त्याची पूजा वगैरे सर्व करणार आहे. मला कालच्या क्लिप्स दाखवतो कशी मूर्ती घेतली आहे नॉल बघ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता घरी चाललोय. आणि आता घरामध्ये तुम्हाला डेकोरेशन वगैरे सर्व दाखवतो. आता गणपतीची पूजा करण्याची चालू आहे तयारी. आतमध्ये गणपती बाप्पा बसलेत आणि अशा प्रकारचं सर्व आमचं डेकोरेशन आहे महाकालचं. एकदा नीट सिनेमॅटिक्स व्ह्यूजने दाखवतो. बोला बोला देवघर वाले बाबा की. हळू जरा. तसंच उचल वरती गाठ नको सोडू. गणपती बाप्पा आता स्थानापन्न झालेत, त्यांचं आगमन झालंय. सर खूपच जास्त सुंदर मूर्ती. छान छान छान. कसे दिसत ते मम्मी गणपती? पाया पड की गणपती बाप्पा मोरया. दरवर्षी पहिली आरती प्रणाली घेते आणि या वर्षी पण तीच घेते. चला करा सुरुवात. चला मोरया. नवदीन चरणन डोळ्यान पाणीन रूप तुझे रमे आलिंगन. गाईज, आता गणपतीची सर्व पूजा वगैरे करून झालंय. आणि हा माझा एक भाऊच आहे, भैया आमच्या इथं राहतो. आमच्या फर्निचर सगळं त्यांनी गेले. तो पण दरवर्षी येतो. आणि आता आम्ही सगळे जेवणार आहे आणि आता मंडळात जाऊ. मंडळाचं मग तुम्हाला सर्व दाखवतो. हे गाईज, तर आता तुम्ही पाहिलं असेल आपण घरातली गणपतीची पूजा करून आता मी आलो मंडळामध्ये. आपल्या घराखालीच मंडळ आहे आपलं. आणि ही अशी मूर्ती आहे ह्या वर्षीची. आणि आता मंडळातली मूर्तीचं अजून स्थापन नाही झालं, तिची अजून पूजा नाही झाली. आता त्याची पूजा करायची आणि मूर्ती स्थापन करून बसवायची. आपल्याला मंडळाच्या मूर्तीची पूजा करायची. बाकीची मुलं येतात तिथे, पोरं गेली त्यांच्या घरातल्या गणपतीची वगैरे पूजा करायला. काही काही काम आहेत. मग ती आल्यावर आता आपण मंडळातल्या मूर्तीची पूजा करणार आहे. आणि आता ही आपण मंडळाची मूर्ती स्थापन करणार. मोरया मोरया.
अंकित हास नाव घे जोरात जोरात बोल. जोरात बोल. तुझं कुठलं कुठली साईड? माझी ही साईड. तुझा हा लेफ्ट आहे का? हा लेफ्ट हा लेफ्ट गणपती बनायचं आणि तुमची फॅमिली इच्छा करतोय आमच्याकडून काय चुकी माफी झाली असेल तर माफ करा आणि आम्ही तुम्हाला स्थापित करतोय आणि जोरात बोल जरा म्हणजे तुझ्या जोरात बोल, आवाज यायला पाहिजे. मना भावाने बोल. जोरात बोल. आमच्याकडनं काय चुकलं वाटलं असेल आम्हाला माफ करा. तुमची कृपा आमच्यावर कायम असू द्या. तुमची कृपा आमच्यावर कायम असू द्या. तीच तुमची चरणी प्रार्थना तुमच्या बाप्पा. अरे भाई माहिती आहे मला. या त्याच्या कोणाबरोबर बोलते? दाखव दाखव ना. उघडले फक्त दाखव की दाखव ना कोणाबरोबर करता वार्ता विघ्नाची. कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा. हरे कृष्ण हरे मोर्या. संपून टाक सगळं. ए शंभे लागलं का पद्धतशीर? थोडस वरती घे थोडस. ए कसं आहे? माझी चॉईस आहे. माझी होत नाही. कसं आहे बाबा? ओ बाबा हार कसा आहे? होतंय सूट होते. हा ना. हे गाईस, तर आज सेकंड डे गणपतीचा, दुसरा दिवस. आणि आज आम्ही चाललोय, माझे दाजी येतात ते, तुम्हाला माहिती असेल ते समर्थ आणि ईश्वरी त्यांचे पप्पा, ते तळेगावरून येतात, त्यांचाच वाढदिवस आहे. तर आज आम्ही चाललोय दगडूशेठला पुण्यामध्ये दर्शन घ्यायला. तर आजचा ब्लॉग मी इथूनच स्टार्ट करतोय. घरामध्ये किती छान प्रकारे आपल्या गणपती बसला, खूपच सुंदर दिसतोय. रोज सकाळी उठलं पहिलं लक्ष माझं तिकडं जातं. नाही नजर तर नाही आहे, पण खूप छान वाटतं सकाळ सकाळी पाहिलं. आणि डेकोरेशन पण एवढं छान झालं की कोणी येतं तरी विचारतं बाहेरून केलंय का. तसं बघायला गेलं तर ते म्हणजे मीच सगळं केलंय. आणि ह्यांनी म्हणजे व्हिडिओमध्ये फक्त थोडासा हात लावलाय. पूर्ण व्हिडिओ मी युट्यूबला टाकणार आहे माझ्या चॅनलवर. हा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजणारच की डेकोरेशन कोणी केलं आणि कोणी नाही. हा, तर आपल्या घरामध्ये मोठे मोठे गेस्ट पण येऊन गेले होते आपला गणपती पाहायला, दर्शन केलं. अजून येणार आहेत 2-3, तर ते पण पुढे ब्लॉग मध्ये जर मला क्लिप टाकता येतं ते टाकन. आता जाऊ आपण दगडूशेठला. चला. उद्या गौरी बसणार. दर्शन काहीच ईश्वरी काय करते मग? मागं काय बघते? काय डिक्कीत जाऊ नको का? नको बघितलं का ती बघ कुठे गेली प्रणाली. ती बघ ना. तर गाईज आता जेवणासाठी थांबलोय. कुठं जायचंय आता? तर गाईज आता आम्ही जेवायला थांबलोय सगळे. आणि आता जेवण झालं, दर्शनासाठी जाणार आहे. काय खाते तू? तू काय खाते? तिचं खाऊन पण झालं, सगळ्यांच्या आधीच खाते दरवेळेस, मागच्या ब्लॉगमध्ये पण पाहिलं असं. तर गाईज आता जेवण वगैरे करून झाले आणि आता चाललो आम्ही दगडूशेठला डायरेक्ट. चला. पुढं दगडूशेठ. त्यानंतर बघू बर्गर किंग नाही तर JW मॅरियट. तर परत जेवायचे जाऊ. तर गाईज आत्ता मानाच्या पहिल्या गणपतीला आम्ही पोहोचलोय. पहिला गणपती. चला आता पुढं. हा आता सेकंड गणपती, दुसरा गणपती. तर
फायनली आत्ता गाईस दगडूशेठ कसे आम्ही पोहोचलोय. हॅलो, तो रस्ता बंद करा जातो सर. पुढे चला चला. तर काय जा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ गणपती हा तिसरा गणपती असतो मानाचा. गाईज आता तिसऱ्या गणपतीला आले. ह्याच्यामध्ये पैसे टाकायचे असतात $. माझं बरोबर ज्याचा $, जर गेला तर त्याची विश पूर्ण होती. बघू आता जातोय का. टाक. गेला का. नाही गेला आता ह्याचा बघू जातोय का. गेला हाय का नाही गेला. चला पुढे चला. पुढे सरकत राहा. पुढे सरकत राहा. रोही नावाची मुलगी ज्या कोणाच्या भक्ताच्या आईने मंदिरामध्ये संपर्क साधला. रोही नावाची मुलगी वृद्धी म्हणजे गोंधळ. अहो रोजबाई, अहो लग्न समारंभ, नवीन घर, अहो या समयी आपल्या आनंदात दुसऱ्याला सहभागी करून घेण्यासाठी गोंधळ घालतात. तर काहीच आत्ता पुण्यावरून आलो आणि आता इथं केक शॉपमध्ये आलो आहे. दाजींचा बड्डे होता तर त्यांना केक घ्यायला. किती वेळामध्ये आलो आपण पुण्यातून. थोडंसं ट्रॅफिक होतं म्हणून अर्धा तास लागला. मी ड्राईव्ह करत होतो. आता इथून केक घेणार आहे हॉटेलमध्ये जाऊन केक कट करू सेलिब्रेशन करू चालू. तर काहीच आत्ता आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये बड्डे केक कापायला आणि सेलिब्रेशन करायला. आता केक आला आहे आता कटिंग करणार आहे. स्टार्टर पनीर कबाब आले. चला आता खाऊ. काहीतरी स्टोरी त्या वेटर त्या मुलीला काहीतरी सांगत होती. काय सांगत होती तिला. ते विचारत होती प्रश्न तर मी त्याचं उत्तर काय देत विचारत होती. होती काय सांगितलं. ती बोलत होती की तू काय जेवली मी सांगितलं. मग तिने विचारलं तू कुठं राहती. हा मी विचारलं तलेगाव. मग ती बोलली तू कशाला आली. मग तलेगावात नाही तर मी बोलले काय हे माझ्या मामाचं घर आहे म्हणून मी आले. घरी मामाच्या घरी. बाय 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 इशू. हो येते मंडेला. हे गाईस तर पाहिलं असेल तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये आपण आपल्या घरी गणपती बाप्पा बसवले आणि आम्ही दगडूशेठला गेलो होतो सगळेजण दर्शनासाठी. आणि आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा खूप जास्त गर्दी होती. तिकडं खूप जास्त गर्दी होती. पण नेमकं आम्ही गेलो त्यावेळेस तिथं आपले मावळाचे आमदार सुनील अण्णा शेळके ते पण तिथं दर्शनासाठी आले होते. आणि ते आपल्या दाजींचे बिझनेस पार्टनर असल्यामुळं त्यांच्याबरोबरच आमचं पण दर्शन झालं. हार्डली 10 मिनटात आमचं दर्शन झालं. हार्डली 10 मिनटामध्ये. आणि खूप छान दर्शन झालं. आणि त्याचबरोबर दाजींच्या हस्ते त्यांच्या बड्डेच्या दिवशी दगडूशेठची आरती झाली. बड्डेच्या दिवशी खूप छान वाटलं. आणि तर असं होता हा आजचा ब्लॉग. फर्स्ट पार्ट होता हा. सेकंड पार्ट लवकरच येईल. त्यामध्ये विसर्जन आणि ते सर्व काही असेल. त्यासाठी स्टे ट्यून. बाय.
कैसा है गणपती